उत्तरार्ध आपण जरूर पाहतोय. दोन बलवान बलाढ्य संघामध्ये 44 धावेसाठी नाकी नवाने शेवटच्या षटकामध्ये आज सामना आलाय. एक दोन डॉट विकेट आली तर पुन्हा कमबॅक करेल. पुन्हा जो आघाडीवर होता पिछाडीवर गेला. मात्र इथे जर गोलंदाजी सुरुवातीच्या 3 चेंडूवर चांगली झाली तर कमबॅक होऊ शकतो. मात्र एक मोठ्या फटक्यानं मुरबी संघ या मॅचला आपल्या बाजूने खेचून आणू शकतो. अजूनही संधी शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज या संकेत दळवी. चला थोडा स्पीडअप प्लीज रिक्वेस्ट. संकेत दळवी 6 चेंडू 4 धावेची गरज. पुढच्या दोन्ही संघांना सूचना आहेत. फिल्डिंग टीम आपण रेडी ना. ग्रुप ए दुसरा सामना पाहतोय. संकेत दळवी शेवटचं षटक 6 चेंडू 4 धावा. ओ व्हेरी क्लोज. फटका बनवला होता विकीवर. स्वतःवर विश्वास आहे. मोठा फटका त्याला खेळायचा होता. अजूनही काही होऊ शकतो. 6 मध्ये 4 5 चेंडू 4 धावा. विकीकडे ती हुकूमत दहशत. एक फटक्याने तो सामना फिनिश करू शकतो. मात्र शेवटपर्यंत त्याला लढायचे. सामना जिंकून द्यायचे अपेक्षा आहे संकेत दळवीकडून सुद्धा. फुटवाचा वापर. सावध फटका आणि इथे ही चूक अंगलट आली. पुन्हा मॅच मध्ये तो थरार नाट्य. सिंगल डबल न सुद्धा सामना जिंकता येतो. मात्र इथे थोडा लेझी खेळला. सिंगल खेळण्यासाठी प्रयत्न त्याचा होता मात्र रॉंग शॉट. फिल्डर तिथे सेट होते. सुंदर क्षेत्ररक्षणता दाखवत असताना टीम नानकर कडून पुन्हा एकदा मॅच मध्ये हा आनंद देणारा प्रेक्षक वर्ग हा अटीतटीचा सामना पाहतोय. पुन्हा एकदा 6 चेंडू 4 5 चेंडू 4 समीकरण बदलेल. येणारे चेंडू असतील 4 चेंडू 4 धावेची गरज. 44 धावांचं टार्गेट होतं आणि हा शेवटच्या षटकापर्यंत सामना येतोय. निकाल स्पष्ट होणं अजूनही बाकी. सामन्यातील उत्तरार्ध पाहतोय. अटीतटीची लढाई. ग्रुप ए मधील दोन्ही दादा संघ गोलंदाजानं फलंदाजांना मामा बनवलं होतं. मात्र त्यानंतर विकीनं गोल पाटील. नक्कीच 2 चेंडू 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. प्रेक्षक वर्ग सामना आवडला असेल तर टाळ्या होऊ द्या. 6-4 5-4 4-4 3-2 2 चेंडू 1 धावेची गरज. टोटल रन्स पाहतो आतापर्यंत एकूण 43-44 टार्गेट आहे. लक्ष विद्या मॅच कडे संकेत पाठीराखण करतोय. सांगतोय विघ्नेशला सामना आपण जिंकू देऊ शकतो. मात्र एका बाजूला सारा 11 नानकर प्रयत्न ते सुद्धा सोडत नाही. हार मानायची नाहीये. शेवटपर्यंत लढायचं या उद्दिष्टानं मैदानामध्ये उतरलेत. संकेत दळवी एका बाजूला संकेत पाटील आता विघ्नेश पाटील. दोन्ही संघाचा चाहता वर्ग जास्त वेळ चाललाय या मॅच मध्ये. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर. 2 चेंडू 1 धावेची गरज. हा चेंडू हो हो डॉट बॉल होईल. यस दबाव वाढलाय. जिथे सामना होता 6 चेंडू मध्ये 4. गोलंदाज क्रिकेट मध्ये काय काय करू शकतो याचं उत्तर पाहायला मिळालं. आणि सामना आपण साहजिकच सर्वांच्या नजरा या मॅच कडे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. हृदयाची धडधड मानवणारा सामना. सर्वांच्या नजरा या मॅच कडे. इंटरेस्टिंग मॅच आहे. इंटेलिजंट क्रिकेट. शेवटपर्यंत विजयाचं रहस्य गूढ आहे अजूनही. सामना कोण जिंकेल. सारा 11 नानकर का एका बाजूला युवीएन मोर्या 11 मुरबी. शेवटच्या चेंडूवर सामना आलाय. संकेत दळवी आणि एका बाजूला आपण फलंदाज पाहतोय. दबाव दडपण समोर विघ्नेश पाटील. 1 चेंडू 1 धावेची गरज. चला टाळ्या वाजून या चेंडूचं स्वागत करूया. 1 बॉल 1 आणि इथे झेल. ओहो व्हॉट अ मॅच. बर्डन ऑफ विनिंग. गोलंदाजीच्या जोरावर सामना जिंकलाय सारा 11 नानकरनं. अभिनंदन.